नमस्कार. कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण जशी विघ्नहर्त्या गणेशाला स्मरून करतो तशीच आज मराठी सणांवर आधारित आमच्या नृत्याची सुरुवातही आम्ही श्री गजाननाला वंदन करून मराठी नववर्षानुसार सर्वात पहिला येणारा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा याने करत आहोत. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेल्या साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. आषाढ महिना आला की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरपुरीच्या माऊलीचे. कटेवर हात ठेवून भक्तांचा सांभाळ करणारं विठ्ठल रखुमाईचं रूप आपणा सर्वांना खूपच विलोभनीय वाटतं. चला तर मग तुम्ही या आमच्याबरोबर पंढरपुरीला आषाढी एकादशी साजरी करायला. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. पण आज आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत तो आपल्या कोळी बांधवांचा लाडका सण नारळी पौर्णिमा. सण हा मांगल्याचा, सण हा श्रावण कवितेचा, सण हा मांगल्याचा, सण हा श्रावण पौर्णिमेचा, सण हा सागराच्या कृतज्ञतेचा, सण हा नारळी पौर्णिमेचा. चला
वारी जाऊ देवाच्या पुंजेला. सण आयलाय गो नारळी पुनवेचा. श्रावण संपताच सर्वजण व्यग्र होऊन जातात ते आपल्या लाडक्या आराध्य देवतेच्या म्हणजेच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा 11 दिवसांचा हा काळ घराघरात उत्साह निर्माण करून जातो. आपल्या सर्वांच्या जीवनातील अडचणी दूर होवो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे माझ्या कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर तू विनायका तू अन्नोमेश्वर मोरया. विघ्नेश्वर तू एकदंत तू मयूरेश्वरा मोरया. लंबोदर तू विनायका तू अन्नोमेश्वर मोरया. विघ्नेश्वर तू एकदंत तू मयूरेश्वरा मोरया. वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धी विनायका. गणपती उत्सवाचा उत्साह ओसंडत आहेच. तोवर अश्विन महिन्यातील देवीच्या नवरात्रीची चाहूल लागते. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. देवीच्या नवरूपांचं पूजन आणि भक्तिभावाने रंगलेले 9 दिवस. स्त्री शक्तीचा अपमान करणाऱ्या सर्व नराधमांचा नाश होवो आणि समस्त स्त्रीवर्गाला सुरक्षित आयुष्य लाभो अशी प्रार्थना देवीचरणी करून आम्ही पुढील नृत्य सादर करू इच्छितो. दुर्घट भारी तुझ विण संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. दसऱ्याने नवरात्रीची सांगता झाली की लगेचच दिवाळीचे वेध लागतात. अंधकाराचा नाश करून जीवनात नवा प्रकाश आणणारा दिवाळीचा हा सण आपल्याला सुख, समृद्धी आणि शांतीची अनुभूती देतो. पुढील नृत्य हे दिवाळीच्या रंगांना, आनंदाला आणि संस्कृतीला समर्पित आहे.
शिवारी पसरू दे, सुखाची चाहूल हो दे, सारे दुःख ते विसरू दे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, सौख्य जणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, दिन दिन दिवाळी, काही म्हशी ओवाळी, काही म्हशी कोणाच्या, माझ्या लक्ष्मीपणाच्या. होळी हा सण फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा रंगांचा, प्रेमाचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा सण आहे. या सणामध्ये वाईट गोष्टींची आहुती दिली जाते आणि चांगल्या गोष्टींचा विजय साजरा केला जातो. यामध्ये हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण केले जाते. चला तर मग आपणही या सणाचा आनंद घेऊया. काठीवर काठी, काठीवर फाटी, काठीवर काठी, एरंड मधीच ढोल, आहो एरंड मधीच ढोल, होळीचा वाजतोय ढोल, पोरपोरी नाचती गोल, होळीचा वाजतोय ढोल, पोरपोरी नाचती गोल, होळीचा वाजतोय ढोल, पोरपोरी नाचती गोल. प्रतिपच्चंद्रलेखे हो वर्धिष्णो विश्ववंदिता, शाहसुनो शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते. आता आपण आपल्या नृत्याची सांगता हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मराठी माणसाची अस्मिता जपणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून करणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी. इंद्रजिवी जंब पर, वादवसु अंब पर, रावण स रंब पर, रघुकुल राज है. पौनवारी बाह पर, संबुरती नाह पर, जो सहस बाह पर, राम जुजराज है. जुजराज है.
हिंदुत्वाच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सुफाला, करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा, त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणांचा, सह्याद्रीच्या रांगांचा, महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा, मानाचा पुष्पा. अस्मानाच्या सुलतानीला सबाबते ती जिभा, सह्याद्री